संभाजीनगर स्टँड ते तलवार चौक मार्गावरील एका सराफ दुकानातील सुमारे 20 लाखांचे दागिने चोरणाऱ्या याच दुकानातील महिला कामगाराला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। विद्या जाधव असं तिचं नाव असून ती राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथं राहणारी आहे। न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील मोरेवाडी परिसरात राहणारे रोहित मोहन कारेकर यांचं संभाजीनगर स्टँड ते तलवार चौक या मार्गावर सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचं सराफ दुकान आहे। या सराफ दुकानात राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथली विद्या राजेंद्र जाधव ही महिला गेल्या 3 वर्षापासून दागिन्यांच्या विक्रीचं काम करत होती। या सराफ दुकानात काम करणाऱ्या या कर्मचारी असलेल्या विद्या जाधव हिनं गेल्या वर्षभरापासून या सराफ दुकानातील सोन्याच्या चेन, कॉइन, वळे, अंगठ्या, चेन लॉकेट असे सुमारे 20,10,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते। या सराफ दुकानातील सर्व दागिन्यांच्या स्टॉकची मोजणी करत असताना इथले दागिने गायब झाल्याचं या सराफ दुकानाचे मालक रोहित कारेकर यांच्या निदर्शनाला आलं। त्यानंतर त्यांनी या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी केली। त्यात महिला कामगार विद्या जाधव हिनं हे सर्व दागिने चोरल्याचं दिसून आलं। या प्रकरणी रोहित कारेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी विद्या राजेंद्र जाधव हिला अटक केली। तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस निरीक्षक किरण लोंढे याबाबतचा अधिक तपास करत आहेत।